आज रंगपंचमी आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी जनरली धुलीवंदन असतं, म्हणजे नाशिकला तरी धुलीवंदन असायचं आणि मग काही दिवसानंतर रंगपंचमी असायची. पण मुंबईमध्ये आणि अजून काही ठिकाणी असेल की होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. आणि इथे सकाळी 7 वाजल्यापासून लहान मुलांचे इतके जोरजोरात आवाज येत होते. साधारण मी 5वीत होते तेव्हापर्यंत मी रंगपंचमी खेळले असेल. त्यानंतर रंगपंचमी खेळल्याचं मला तरी आठवत नाही, कारण मला कलर आणि ह्या सगळ्या गोष्टींची भीती वाटते आणि मला माहिती नाही, माझी इच्छा होत नाही. पण मी तुम्हाला इथली रंगपंचमी दाखवते. माझं पहिल्यापासून फार एवढं काही फ्रेंड सर्कल नव्हतं. मला पहिल्यापासून एकटीलाच राहायला आवडतं किंवा मला एकटीला राहण्याची सवय आहे असं म्हणूयात. त्यामुळे माझं फार काही फ्रेंड सर्कल बनलं नाही आणि जे पण काही मोजके फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी माझं फोनवरच बोलणं होत असतं. आणि नाशिकलाही सेम माझं तसंच होतं. मी घरातच असायचे पहिल्यापासून. मला घरात राहण्याचीच फार सवय आहे. तुम्हाला माझे रील्स बघून असं वाटत असेल की ही फार बोलकी आहे किंवा काय, पण जेव्हा जास्त गर्दी दिसते ना मला टेन्शन येतं, मला भीती वाटते आणि मी त्यांच्यासमोर खूप अनकम्फर्टेबल होते. मला सुचत नाही बोलायचं काय किंवा मी खूप घाबरल्यासारखी असते खूप गर्दीत. माझं एज्युकेशन नाशिकला झालंय. 2010 आम्ही नाशिक सोडलं होतं आणि आम्ही आमच्या गावाकडे शिफ्ट झालो होतो. त्यानंतर 2015 वगैरे मी 15-16 मी नाशिकला गेले जॉब करण्यासाठी. 2-3 वर्ष जॉब केला आणि मग लॉकडाऊन नंतर मी मुंबईला शिफ्ट झाले आणि मग मी तेव्हापासून मुंबईमध्येच आहे. पण नाशिक असो किंवा मुंबई, माझे फ्रेंड्स हे फक्त फोनवरच असतात. फोनवरच माझं बोलणं होतं. फार भेटणं किंवा काही ह्या गोष्टी पहिल्यापासून मला कधी जमल्या नाही किंवा मला त्या गोष्टी माहीत नाही. मी अनकम्फर्टेबल होते जास्त गर्दीत किंवा समोरासमोर असं. मी एका वेळेस एका फ्रेंडसोबत खूप कम्फर्टेबली राहू शकते, असं गर्दीत नाही होत माझं.